हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला आपल्याला फॉर्म्युले बघायची आहेत. जसं मी लास्ट टाईम सांगितलं की आपण मागच्या लेक्चरमध्ये 11चे जे काही बेसिक फॉर्म्युले बघितले, तर आपल्याला इथं 12चे फॉर्म्युले बघायचे आहेत, पण डेरिव्हेटिव्हचे पुढचे अजून. आपण जे आधी बघितलेले आहेत ते तर आहेतच बेसिक, ज्याच्यावरती आपली पहिली एक्सरसाइज झाली. ठीक आहे, पण आता आपल्याला पुढच्या एक्सरसाइजसाठी नवीन फॉर्म्युले लागणार आहेत, ज्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येणार आहे. कोण येणार आहे? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती का, की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत काय. तर पहिली गोष्ट काय असतं की तुमचं जे काय साईनचे टर्म आहे, समजा आपण इथे लिहिलं, इन जनरल आपण बघूया. सगळ्यात पहिले समजा मी इथं लिहितो की वरती लिहितो इथे, समजा साइन थीटा इज इक्वल टू आपण लिहूया काहीतरी वाय. ठीक आहे, साइन थीटाची टर्म काय लिहिली आपण इथे, वाय कन्सिडर केली. ओके, तर साइन थीटा इज इक्वल टू वाय, देअरफॉर थीटा इज इक्वल टू, साइन तिकडे गेल्यावर काय होणार, साइन इनवर्स ऑफ वाय. इनवर्स, याला इनवर्स म्हणतो आपण, रेस टू -1 लिहितात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या वर. ठीक आहे, म्हणून त्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक असं नाव आहे. सो जसं मल्टिप्लिकेशनची टर्म दुसऱ्या बाजूला गेली इक्वल टूच्या साईनला डिवाइड होते, डिवाइडची टर्म इक्वल टूच्या साईनच्या पुढे गेली तर दुसऱ्या बाजूला गेली तर मल्टिप्लाय होते, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस होतं इक्वल टूच्या साईनच्या बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या. तर तसंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इक्वल टूच्या साईनच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावरती ते इन्व्हर्स होतं. साईन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, त्या पद्धतीने रेस टू -1 लिहिण्याची पद्धत आहे त्याला. ठीक आहे, तर याचे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स काय ते आपल्याला आता इथे बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघूयात. इथं मी लिहितो पहिले फंक्शन, समजा मी इथे मेन्शन करतो, सपोज वाय इज द फंक्शन, इथं येणार dy/dx. ठीक आहे, समजा आपण इथे कन्सिडर करूया साइन इन्वर्स ऑफ एक्स, कॉस इन्वर्स ऑफ एक्स. समजा मी इथं लिहितो टॅन इन्वर्स ऑफ एक्स, इथे लिहितो कॉट इन्वर्स ऑफ एक्स, सेक इन्वर्स ऑफ एक्स. तर काय करू, अगेन इथे वाय, त्याचा dy/dx. ठीक आहे, कॉट इन्वर्स ऑफ एक्स, सेक इन्वर्स ऑफ एक्स, कोसेक इन्वर्स ऑफ एक्स. तर मला जागा नाही म्हणून 2 टेबल केले, तुम्ही एका टेबलमध्ये सरळ लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आता बघा इथे तुमच्या लक्षात येईल आता आपण कसं लिहितो आणि त्याचे रिलेटेड टर्म्स पण कसे लिहिता येणार आहे तुम्हाला. लक्ष द्या, साइन इन्वर्स ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह हा वाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx जर घेतला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर त्याची व्हॅल्यू आहे 1/√1 - x². 1/√1 - x². ठीक आहे, अशी व्हॅल्यू आहे त्याची. कॉस इन्व्हर्सचा सेम फॉर्म्युला आहे, फक्त त्याची व्हॅल्यू मायनस आहे, -1/1 - x². म्हणजे लक्षात ठेवायला एवढं अवघड नाही. एक टर्म लक्षात ठेवा, दुसऱ्याला फक्त मायनस साईन द्या. याची काय टर्म 1/√1 - x², साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. तर कॉस इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, -1, फक्त मायनस साईन दिले. टॅन इन्व्हर्सच्या बाबतीत काय होईल बघा, 1/1 + x². टॅन इन्व्हर्सची व्हॅल्यू काय, 1/1 + x². कॉट इन्व्हर्सला द्यायचं आहे फक्त -1/1 + x². म्हणजे एक प्रकारे बघा, जसे या दोघांची जोडी आहे साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स, तसं टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्सची जोडी. टॅन इन्व्हर्सचा जर लक्षात ठेवला आपण डेरिव्हेटिव्ह 1/1 + x², इथे फक्त मायनस दिलं का तुम्हाला कोणाचा भेटणार आहे, कॉट इन्व्हर्सचा भेटणार आहे. तसंच सेक इन्व्हर्सचा आपण डेरिव्हेटिव्ह बघूया, स्टँडर्ड फॉर्म्युला 1/x √(x² - 1). एक्स अंडर, हे बघा इथं 1 - x², इथं चुकायचं नाही बरं का, इथे 1 - x² आहे. सेक इन्व्हर्सच्या वेळेला काय, त्याच्या उलट आहे, x² - 1. ठीक आहे, आणि बाहेर एक्स, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी काय ठेवायचं, इथं पण एक्स आहे, इकडे पण एक्स आहे, फक्त आतमध्ये x² आहे, बाहेर एक्स आहे. ठीक आहे, तर सिमिलरली सेक इन्व्हर्स सोबत कोणाची जोडी राहणार आहे, कोसेक इन्व्हर्सची. याला फक्त मायनस साईन दिला का तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला भेटणार, कोणासाठी, कोसेक इन्व्हर्ससाठी. कोणासाठी, कोसेक इन्व्हर्ससाठी. बघा आता टेबलमध्ये साइन आणि
कॉस इन्व्हर्सची जोडी, टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्सची जोडी, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स हे पेअर्स असतील तिथे. ठीक आहे. याचा फॉर्म्युला 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याला मायनस साईन दिली कॉस इन्व्हर्ससाठी. याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याला मायनस साईन दिली कॉट इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हसाठी. 1/x √x स्क्वेअर मायनस 1 याला मायनस साईन दिली फॉर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द कोसेक इन्व्हर्स. ठीक आहे. तर मग इन जनरल बघा, इथे मी परत लिहितो. समजा सिमिलर टर्म्स आपण कन्सिडर करू. इथे कोण साइन इन्व्हर्स, इथे कॉस इन्व्हर्स, इथे परत तेच घेऊया टॅन इन्व्हर्स, इथे मी लिहितो कॉट इन्व्हर्स, इथे लिहितो मी सेक इन्व्हर्स, इथे लिहितो मी कोसेक इन्व्हर्स. हा तुमचा फंक्शन, हा त्याचा काय फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हिअर इट इज द फंक्शन आणि इथे त्याचा काय डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं, तुम्ही म्हणाल सर परत का लिहित आहेत, आपण इथे बघतोय चेन रूलसाठी. समजा त्याच्या एक्सच्या जागेवरती फंक्शन आलं, एक्सच्या जागेवर कोण आलं फंक्शन आलं एफ ऑफ एक्स. तर त्याचं काय करायचं, आपण आधी एफ ऑफ एक्स आलं एक्सच्या जागेवर काय करायचं रे, तेच इथं सुद्धा करायचं आहे. एक्सच्या जागेवर फॉर्म्युलीमध्ये तिथं एफ ऑफ एक्स टाकून द्यायचा. ठीक आहे. फॉर्म्युलेमध्ये एफ ऑफ एक्स टाकायचा आणि तिथं बाय चेन रूल इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्या पुढे आपण चेन रूलने काय करतो, जो आतमध्ये फंक्शन आहे त्यांनी मल्टिप्लाय करत असतो त्याच्या डेरिव्हेटिव्हने. मग बघा इथे सिम्पल वेमध्ये काय होणार आहे लक्ष द्या. बघा सिम्पल वेमध्ये बघूया. साइन इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय होता 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असा होता, बरोबर आहे. तर 1 मायनस एक्सच्या जागेवर फंक्शन आहे त्याचा काय स्क्वेअर इंटू त्याचा डॅश बाय चेन रूल, त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली इथे सुद्धा तेच होणार आहे. √1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर इंटू त्या फंक्शनचा डॅश. ठीक आहे. कॉस इन्व्हर्सला फक्त मायनस देत होतो. टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय होता 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागेवर कोण आहे फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर इंटू त्या फंक्शनचा काय राहील इथे डॅश बाय चेन रूल. ओके. सिमिलरली कॉट इन्व्हर्सला फक्त तिथं वरती साईन काय मायनस आहे आपल्याला माहिती, 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इंटू त्याचा डॅश. सेक इन्व्हर्सच्या वेळेला आपला फॉर्म्युला काय 1/x √x स्क्वेअर मायनस 1. तर त्याच्याऐवजी एक्सच्या ऐवजी कोण आहे फक्त इथं फंक्शन आहे √, फंक्शनचा स्क्वेअर मायनस 1 इंटू त्याचा काय डॅश. त्या फंक्शनचा परत काय राहील बाय चेन रूल. सिमिलर फॉर्म्युला कोसेकसाठी फक्त इथं -1 फंक्शन √, फंक्शनचा स्क्वेअर -1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सो दिस इज ऑल द थिंग्स आर हिअर. या पद्धतीने इथे फक्त काय एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स हे सेम फॉर्म्युला बाय चेन रूल, त्याचा डॅश पुढे आपण लिहिला, दॅट्स इट, बाकी काही नाही. सो दीज आर द बेसिक फॉर्म्युली फॉर द इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बेसिक फॉर्म्युली म्हणण्यापेक्षा त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत. जेवढे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 6, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, त्याचे इन्व्हर्स साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स सेक इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स, त्यांचे डेरिव्हेटिव्ज आपण बघितलेत. त्यामध्ये 6च्या 6 लक्षात ठेवायची गरज नाही, 3च, बाकीच्या तिघांना त्याची मायनस साईन आहे. ठीक आहे. ओके. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ठीक आहे. लास्ट लेक्चर आणि हे लेक्चर कम्प्लिटली आपल्याला जवळपास फॉर्म्युलीसाठी द्यावा लागणार आहे. ठीक आहे. ओके. चला बघूया कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आपल्याला इथे. आपण लक्ष देऊया त्याच्यासाठी कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युली फॉर द इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काय बघा, फर्स्ट वन आपण घेऊया. ओके. आता पहिले 6 तर एकदम इझी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपे. ठीक आहे. आणि तुम्हाला ते असे काही ऑड पण वाटणार नाही जास्त काही. ठीक आहे. बघा मी इथे लिहितो साइन इन्व्हर्स ऑफ साइन थीटा कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा
tan inverse of tan theta, cot inverse of cot theta, cosec inverse of cosec theta, and sec inverse of sec theta. हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आत आणि त्यांचं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाहेर, अँड वायसे वर्सा, कसंही असू द्या, नाहीतर आत इन्व्हर्स आहे बाहेर साईन आहे, कसंही असू द्या. ठीक आहे. तर या टर्ममध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जसं मी सांगितलं की मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन दुसऱ्या बाजूला गेलं की डिव्हिजन होतं, डिव्हिजन दुसऱ्या बाजूला गेलं इक्वल टूच्या की मल्टिप्लिकेशन होतं. हे जसे एकमेकांचे ऑपोजिट आहे तसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकमेकांचे ऑपोजिट आहे. मग हे इथे काय करतात, एकमेकांना एक प्रकारे कॅन्सल करतात. साईन साईन एक इन्व्हर्स आणि एक नाही आहे, कुठे असू द्या, हा बाहेर असू द्या, हा आत असू द्या, कसंही असलं तरी ते कॅन्सल करतील आणि इथं फक्त काय उरणार, थिटा उरणार. झाले तुमचे 6 फॉर्म्युले. अवघड आहे का याच्यात, काहीच अवघड असल्यासारखं काही नाही याच्यात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे पुढचे 6 फॉर्म्युले की ज्यामध्ये ते एकमेकांचे 90 मायनस थिटा असलेले फॉर्म्युले असणार आहे. बघा याच्यामधले मी तुम्हाला सांगतो 7, 8, 9, 10, 11, 12. बघा साइन इनवर्स कॉस ऑफ थीटा, कॉस इनवर्स साइन ऑफ थीटा, tan इनवर्स cot of theta, cot inverse tan of theta, cosec inverse sec theta, sec inverse cosec theta. तुम्हाला लक्षात येत असेल आपण असं का केलेलं. इथं जर तुम्ही या दोघांना बघितलं, पहिल्या दोघांना, ठीक आहे, आपल्याला हा फॉर्म्युला कोणता आहे माहिती आहे का, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा. 90 म्हणजे π/2. हे 90 मायनस थिटाचे जोडीत बघा, साइन आणि कॉस. इन्व्हर्स आहे पण एक समजून घ्या मला काय म्हणायचं आहे की ते तुम्ही म्हणजे इन शॉर्ट मला काय म्हणायचं आहे इथे, तुम्ही याला असं लिहू शकता साइन इन्व्हर्स कॉसला साईनमध्ये लिहिता येतं आहे का, तर कॉसला साईनमध्ये लिहिता येईल कसं, तो साईनचा 90 मायनस थिटा आहे म्हणजे π/2 मायनस थिटा आहे. आलं लक्षात. तसंच इथे मी बाहेर कॉस इन्व्हर्स लिहितो, साईनला बाहेर कॉस इन्व्हर्स आहे ना, मग साईनला कॉसमध्ये लिहिता येईल का, लिहिता येईल, कारण साईन हा कॉसचा 90 मायनस थिटा आहे. आलं लक्षात. हे दोघंजण एकमेकांचे साईन आणि कॉस, साईन आणि कॉस आणि कॉस आणि साईन एकमेकांचे 90 मायनस थिटाचे फॉर्म्युले. मग बघा मी कॉसला साईनमध्ये लिहिला आणि साईनला इथे कॉसमध्ये लिहिला. याचा फायदा काय झाला, तुम्ही जर इथं बघितलं तर इथे काय होणार आहे बघा, साईन इन्व्हर्स साईन मगाप्रमाणे कॅन्सल, उरलं काय इथे π/2 मायनस थिटा. तसंच इथं कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल, इथं उरलं काय π/2 मायनस थिटा. म्हणजे हे दोघांची जोडी आहे जे 90 मायनस थिटा आहे. मग त्या टर्मला आपण सिमिलर टर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि ते कधी पॉसिबल आहे, कॉस आणि साईन एकमेकांचे 90 मायनस. तसंच मी इथं बघा कॉट आणि टॅन लिहिलेलं आहे बघा, तर इथं कॉटला टॅनमध्ये लिहिता येईल का, लिहिता येईल. कसं बघा, टॅन इन्व्हर्स आतमध्ये, कॉटला मी लिहितो टॅन ऑफ 90 मायनस थिटा, π/2 म्हणजे 90 बरं का, ठीक आहे, रेडियनमध्ये फक्त, आणि इथे टॅनला मी लिहितो कॉटमध्ये विच इज π/2 मायनस थिटा. तुम्ही इथं बघितलं तर टॅन इन्व्हर्स टॅन कॅन्सल, π/2 मायनस थिटा, कॉट इन्व्हर्स कॉट कॅन्सल, π/2 मायनस थिटा, लाईक धिस. सिमिलरली कोसेक आणि सेक एकमेकांचे 90 मायनसचे जोडी आहेत. ठीक आहे. हिअर इट विल बी कोसेक इन्व्हर्स, सेकला आपण कोसेकमध्ये कन्वर्ट करू π/2 मायनस थिटानी. तसंच खाली इथे बाहेर सेक इन्व्हर्स आहे ना, आतमध्ये कोसेकला आपण सेकमध्ये लिहू, कारण तो त्याचा काय आहे 90 मायनस थिटाचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. म्हणजे बघा सेकला मी कोसेकमध्ये लिहिलं, कोसेकला मी सेकमध्ये लिहिलं, कारण ते बाहेरच्या बाहेर कॅन्सल होतील. कॅन्सल झाल्यावरती इथं काय लिहू मी, π/2 मायनस थिटा,
π/2 मायनस थीटा. सो इथे सिम्पल वेमध्ये आपण बघूया डिरेक्टली 12 फॉर्म्युले. हे एक टाईप झाला का बाकीच्यांना तेच लागू पडतं, एक टाईप झाला का बाकीच्यांना तेच लागू पडतं. 12 फॉर्म्युले आपली लगेच इथं रेडी झालेत. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा अजून फॉर्म्युले आहेत. तर त्याच्यामध्ये एक येतो, आपल्याला काही टर्म्स माहिती आहेत, काही कपल्स कोणते आहेत बघा. हां, मी इथं काही टर्म्स लिहितो. आपल्याला एक माहिती आहे बघा, साईन थीटा म्हणजे काय लिहायचो आपण, 1 कोसेक, कोसेक म्हणजे 1 साईन, टॅन इज इक्वल टू 1 कॉट, कॉट इज इक्वल टू 1 टॅन, कॉस इज इक्वल टू 1 सेक, सेक इज इक्वल टू 1 कॉस असं लिहित होतो. तर त्याचे इन टर्म्स ऑफ इन्व्हर्सच्या बाबतीत त्याचं काय होणार आहे ते आपण इथं बघू. इन्व्हर्ससाठी त्याचं इथे काय होतं आहे, तर त्याचे 6 फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. अप टू 12 झालं होतं. इथे बघू 13, 14, 15, 16, 17, 18, 1 2 3 4 5. ठीक आहे, थोडीशी जागा सोडतो याला मी. 17, 18. ठीक आहे. बघा आपण इथे लिहूया साइन इन्व्हर्स आणि इकडे कोसेक इन्व्हर्स. तुम्ही म्हणणार सर 1 लिहायचं ना, ते नॉर्मल याच्यात नॉर्मल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण लिहायचो साइन इज इक्वल टू 1 कोसेक, किंवा आपण कोसेक इज इक्वल टू 1 साइन नॉर्मल याच्यात लिहित होतो. पण इथे तसं नाही आहे. इथं आतली व्हॅल्यू, समजा मी इथं एक्स लिहिलं तर इथं 1/x आतली व्हॅल्यू होणार आहे. आलं लक्षात. तसंच कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 साइन इन्व्हर्स ऑफ 1/x असं. पण जोडी फक्त मात्र लक्षात ठेवायची, 1/ची तिकडं जी जोडी होती ना तीच इथं आहे. ठीक आहे. बघा तसंच इथे मी लिहितो टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स, तर इथे काय येणार कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x, आणि कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स मी इथं लिहितो टॅन इन्व्हर्स ऑफ 1/x. सिमिलरली कॉस आणि सेकची आहे, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1/x, आणि सेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 1/x असं इथे होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सो नावाला आतापर्यंत 18 फॉर्म्युली झाली आहे, पण जवळपास दोज आर रिलेटेड टू प्रिव्हियस सिलेबस ॲज वेल, कारण आपलं मागचं रिलेशन आहे. ठीक आहे. हे 1/ची जोडी जी आहे साइन आणि कोसेकची असते, आणि 90 मायनसची कोण कोण आहे, साइन आणि कॉस, टॅन आणि कॉट, कोसेक आणि सेक, त्यांची 90 मायनसची जोडी राहते. 1/ची कोणाची, साइन कोसेक, टॅन कॉट, कॉस सेक त्यांची राहते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला अजून काही फॉर्म्युले बघायचे आहेत, साधारणतः 5 फॉर्म्युले बघायचे आहेत. त्यातले 2 बघा जे 90 मायनसचे ज्या जोड्या होत्या, कोण कोण होते रे मला सांगा. 90 मायनससाठी साइन कॉस होतं, टॅन कॉट होतं, कोसेक सेक होता. समजा यांच्या इन्व्हर्सची जर ॲडिशन केली, बघूया आपण काय होणार आहे. 19, 20, 21 म्हणजे समजा कोण, साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स, तसंच टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स, तसंच सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स. ठीक आहे. यांचे जे 90 मायनसचे जे काय जोड होते, 90 मायनस थीटाचे जे कपल आहेत, कॉस साइन टॅन कॉट सेक कोसेक, यांच्या जर इन्व्हर्सची ॲडिशन केली तर सरळ सरळ 90 मायनसचे जोडीत ना ते, मग इथं डायरेक्ट 90 अँगल लिहून टाका, π/2 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 येतो. ठीक आहे. मग इथे असं काही खूप अवघड असं काही नाही आहे. त्यानंतर 2 फॉर्म्युले अजून आपल्याला बघायचे आहेत, 22 अँड 23. ठीक आहे. तर 22 अँड 23 मध्ये बघा मला एक टर्म तुम्हाला सांगायची आहे. 22 आणि 23 मध्ये आपल्याला एक टर्म बघायची, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय. याचं रिलेशन 11च्या फॉर्म्युलीमध्ये, बरं का, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 11चे फॉर्म्युले सांगितले सगळे. ठीक आहे. त्याच्याशी एक को रिलेशन मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा त्याच्याशी रिलेटेड लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामध्ये जे आपण बघितलं होते ना, आठवत असेल तुम्हाला, साइन ऑफ ए प्लस बी, तसंच साइन ऑफ ए मायनस बी, तसंच कॉस ऑफ आपण बघितलेलं ए प्लस बी, कॉस ऑफ ए मायनस बी, आणि त्यामध्ये तुम्हाला एक टर्म द्यायची राहिली होती, टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी.
एवढंच फक्त फॉर्म्युला आय थिंक राहिला आहे तुम्हाला द्यायचा त्याच्यामध्ये, की जे आपण आता मी तुम्हाला सांगून देतो आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. ठीक आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं बघा, टॅन एकदा दिला एला, टॅन एकदा दिला बीला, अपॉन 1 इथे बाय डिफॉल्ट, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन टॅन ए इंटू टॅन बी. सिमिलरली इथे बरं का सुद्धा काय, टॅन एकदा दिला एला, टॅन एकदा दिला बीला. ठीक आहे. खाली इथे 1 बाय डिफॉल्ट आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन टॅन ए इंटू टॅन बी. सिमिलर आहे, काही चेंज नाही, साईन मात्र चेंज आहे. इथे प्लस आहे ना, तर वरती प्लस लिहा, त्याची ऑपोजिट साईन खाली मायनस. इथे मायनस आहे ना, वरती मायनस लिहा, त्याची ऑपोजिट साईन खाली. हे दोन फॉर्म्युले तुम्ही मागच्या लेक्चरचे जे आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे दोन ॲड करा. ठीक आहे. मग त्याच्याशी याच्याशी रिलेशन कसं आहे बघा, आता जे आपण डेरिव्हेटिव्हचे घेतोय त्यासोबत याच्यामध्ये काय करायचं माहिती का, इन्व्हर्स असल्यामुळे एक टॅन इन्व्हर्स एक्स आहे बघा नीट, एक टॅन इन्व्हर्स वाय आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, एक टॅन इन्व्हर्स लिहा, इथेही एक आपण काय लिहूया टॅन इन्व्हर्स, एक ब्रॅकेट एक ब्रॅकेट. जसं इथं एक्स वाय, इथं मी लिहितो एक्स आणि वाय, अपॉन इथे 1 बाय डिफॉल्ट तिकडं जसं होतं तसं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू वाय, हे दोघं लिहूया एक्स आणि वाय. ठीक आहे. इथे 1 बाय डिफॉल्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन जसं आपण मागे केलं तसं. तर लक्षात घ्या, इथे प्लस तर वरती प्लस, त्याच्या ऑपोजिट साईन खाली. इथे मायनस तर वरती मायनस, त्याची ऑपोजिट साईन खाली प्लस. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपले काय झाले, इथे हे दोन फॉर्म्युले पण रेडी झालेत. तर टोटल जे काय आपण आता फॉर्म्युले बघितलेत ते मी इथे तुम्हाला एकदा दाखवतो आणि तुम्हाला हे सगळे लिहिणं गरजेचे आहे. ठीक आहे. बघा, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, याच्यावरून तुम्ही एक एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यासोबतच्याला फक्त मायनस, याला मायनस, याच्यावरून याला मायनस. सेकंड पेजवरती एक्सच्या जागेवर फक्त एफ ऑफ एक्स लिहिला आहे, मल्टिप्लाय बाय एफ डॅश ऑफ एक्स बाय चेन रूल, सेम टेबल. त्यानंतर आपण चालू केले इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिसायला. तर याच्यामध्ये बघा किती फॉर्म्युले झाले, 23. पण बघायला गेलं तर टाईप काय जास्त नाही आहे त्याच्यात, आणि ते पण रिलेटेड. हे 6 एकत्र आहे जवळपास एक टाईपचे, हे 6 आहे फक्त कोणकोणाचे 90 मायनस आहे ते माहिती असावे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे 6 जवळपास एकसारखे, जे 10वीला आपलं होतं साइन इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक, ते जे आहेत ते जे रिलेटेड आहेत त्याच्यानुसार टर्म चेंज होतात. आणि हे एकदा तुम्हाला माहीत असलं की 90 मायनसच्या जोड्या कोण आहे, त्यांच्या इन्व्हर्सवाल्यांची जर ॲडिशन केली तर π/2 भेटणार तुम्हाला. आणि हा पण कोणाशी रिलेटेड मी सांगितला तुम्हाला, जे 11चे जे दोन फॉर्म्युले आहेत धिस वन अँड धिस वन, त्याच्याशीच जवळपास ते संलग्न आहे, त्याच्याशीच जवळपास रिलेटेड आहेत दोन्ही. ओके. सो हे तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे लिहायचं आहे. तर आताच्या लेक्चरला पण तुमचे जे काही फॉर्म्युले झालेले आहेत, दोज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले रिगार्डिंग नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर, ऑल्सो फॉर द होल मॅथ्स 2. मॅथ्स 2ला लागणारच आहेत सगळेच फॉर्म्युले, पहिल्या चॅप्टरपासूनचे सगळे फॉर्म्युले एंडपर्यंत तुम्हाला लागतात. ओके. चालेल, आपण आता इथं थांबूया, इथपर्यंतचा पार्ट आपला झालेला आहे. ओके. थँक्यू.